The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। उत्तामत्थि धनमत्थि इति बालो विहति अत्ताहि अत्तनो नाथि कुतो पुत्ता कुतो धनम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी विशाखा महिला मंडळ, यशोधरा महिला मंडळ व भीम तरुण उत्साही मंडळ चिकणी तालुका नेर जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय धम्मदेसना कार्यक्रमाचं आयोजन केलाय। बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहाराच्या उद्घाटनाचा हा समारंभ आज सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी आपल्या या छोट्याशा चिकणी गावामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मोहनराव भोयर, बापू पाटील जैन, कृष्णाजी गणवीर, महादेवराव घरडे, हरिदास मेश्राम, त्याचबरोबर माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू चित्तज्योतिजी थेरो पुलगाव, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे आज उपस्थित आहोत अशा श्रद्धावंत धम्म उपासिका आशाई नामदेव मोठघरे आणि श्रद्धावंत धम्म उपासक बाबा नामदेव तुकाराम मोठघरे, त्यांचे सुपुत्र सुपुत्री आणि सर्व ग्रामस्थ आणि दूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अगदी सकाळपासून आपण इथे उपस्थित आहात, बरं झालं बापा, अगोदर जेवण झाले सर्वांचे आणि त्यामुळे 4 पर्यंतची वेळ आहे कार्यक्रमाची ऍक्च्युअली, म्हणून काही वेळ झाला वगैरे असं काही म्हणता येणार नाही। आणि त्यामुळे आमच्या ठाण्याला राहणाऱ्या मोठघरे आई, मोठघरे बाबा, त्यांच्या स्नुषा प्रतिभाताई आणि सुपुत्र संतोष आणि सर्वच परिवाराने मागच्या 2 वर्षांपासून सतत सलग मागे लागू फोन करू तारीख द्या तारीख द्या तारीख द्या म्हणता म्हणता हा आजचा दिवस उजाडला आणि या गावामध्ये आम्ही आलो। बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं, विशाखा बुद्ध विहाराचा भंतेजींच्या हस्ते उद्घाटनही झालं आणि भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा मोठघरे परिवाराने विहारासाठी दान दिली आहे। त्या मूर्तीची सुद्धा प्रतिष्ठापना आज संपन्न झाली आहे। तेव्हा आपण सर्वांनी श्रद्धावंतांनी एकदा मोठघरे परिवारांचं साधुकार तथा टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे। व्हेरी गुड। तर बघा,
मला ऍक्च्युली बोलायचं नव्हतं, पण यांची फार इच्छा होती की भंतेजी बोलावेत म्हणून. आमचे सतत दौरे सुरू आहेत. सोशल मीडियावरती तुम्ही पाहत असाल तर ग्रेट हॅपीनेस आपलं युट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून आम्ही महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मिती या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत असतो. आता 1 मेला बुद्ध पौर्णिमेचा सुद्धा कार्यक्रम आहे औरंगाबाद मध्ये. आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाचा पारा तीव्रता प्रचंड वाढत असल्या कारणाने आम्ही 30 एप्रिल आणि 1 मे या दोन्ही दिवशी 2 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सवाचं औरंगाबाद मध्ये आयोजन केलं आहे. 30 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता विद्यापीठ गेट औरंगाबाद येथील विद्यापीठ गेट पासून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील बोधिवृक्षाखाली असलेल्या बुद्ध मूर्तीपर्यंत भगवान बुद्धाच्या रूपाची मूर्तीची धम्म मिरवणूक काढल्या जाईल तिथपर्यंत आणि त्यानंतर त्याच बोधिवृक्षाखाली बुद्ध मूर्तीच्या समोर सामूहिक ध्यान, महापरित्राण पाठ, धम्म देसना आणि संघदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक व्यक्ती एक मेणबत्ती, एक व्यक्ती एक गुलाबाचं फूल घेऊन पांढऱ्या कपड्यांमध्ये सर्वांनी यावं असं औरंगाबादकरांना आणि परिसरातल्या श्रद्धावंतांना आम्ही निमंत्रण देत आहोत. आणि त्याचबरोबर 1 मेला बुद्ध पौर्णिमेला 2517वी ही बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्या बुद्ध पौर्णिमेला सुद्धा भगवान बुद्धांचे विविध सुत्त गाथा तुम्ही पावा यांना ऐकला असेल. पावाची सुंदर असे सुत्त गाथा आहेत बघा युट्यूब वरती. तर ते पावा जे आहेत जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक आहेत तर त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा 1 मे म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी 6 वाजता औरंगाबाद येथील N12 हडको परिसरातील सिद्धार्थनगर येथील 7 वाहन बुद्ध विहारामध्ये आयोजित केलेला आहे. तेव्हा मी या लाईव्ह प्रवचनाच्या माध्यमातून औरंगाबादकर आणि परिसरातील श्रद्धावंतांना निमंत्रण देतोय. आपण कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये आता हे जे बुद्ध विहार निर्माण केलाय तर तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे की आता बंतेजी पण म्हणाले की किमान रविवारी कुटुंबासह विहारामध्ये तुम्ही गेले पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. मोठघरे परिवाराने जागा पण दिली विहाराची, भगवंताची मूर्ती पण दिली. बघा ती बाबासाहेबांची मूर्ती कोणी दिली? देश भरतार देश प्रेमदास देश भरतार यांनी बाबासाहेबांची मूर्ती आपल्या विहारासाठी दान दिली. एकदा त्यांचंही साधुकार तथा टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण अभिनंदन आणि कौतुक केले पाहिजे. पंजाबराव मेश्राम यांनी काय दिलं? अच्छा, बाबासाहेबांची मूर्ती पंजाबराव मेश्राम परभणीकर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आपल्या विहाराला दान दिली आहे. त्यांच्याही साठी तुम्ही साधुकार आणि टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि तुम्ही पण बाबा कुठं ना कुठं काय देत राहा. तर खरं काय तर टाळ्या वाजवणं, साधुकार देणं, तर मारायला कुठं जात राहणं हे तर कोणाला जमते. तुम्हाला म्हणत आहे बाप्पा तुम्ही तर जेवले आता बरं झालं, नाही तर आमचं बोलणं ऐकून कोणी तसंच निघून गेलं असतं. बरं झालं अगोदर जेव घातला आता आम्ही रोखोकच बोलतो बा, काही ठेवत नाही आम्ही कोणाचं, बिलकुल कोणाचं काही ठेवत नाही. म्हणून कारण आपलं तत्व ठरलेलं आहे, करुणानंद भंतेजीचं तत्व ठरलेलं आहे. कोणी वंदो अथवा निंदो, कोणी पुन्हा बोलवो त्या गावाला का नका बोलवो, कोणी दान देव का न देव याच्याशी आपल्याला काही संबंध नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज तयार करण्यासाठी आम्ही ह्या प्रबोधनाच्या गोळ्या झाडत अख्ख्या महाराष्ट्राभर फिरत आहोत. बघा आता तर छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश इकडे सुद्धा श्रद्धावंत लोक बोलवत आहेत. परंतु एकटा जीव कुठं कुठं जाऊ, मी म्हणतो बाकीच्या भंतीजींना बोलवत जा बा, करून भंतीजी कुठं लाडाची आहे का? पण लोकांची श्रद्धा असते. बघा भगवंताच्या काळातही असं होतं आणि आताही आहे. म्हणजे आपण काहीच लोकांना आवडत असतो आणि आपल्याला पण काहीच लोक आवडत असतात. म्हणजे सगळं जग आपल्याला लाईक करत नाही आणि आपणही सगळ्या जगाला लाईक करत नसतो. ज्याचा जसा चष्मा असेल, ज्याचा जसा दृष्टिकोन असेल, आपल्यामध्ये जे गुण असतील तर तत्सम गुणधर्म असणारे लोकच आपल्याला आवडतात, बाकीचे लोक आपल्याला आवडत नाहीत. मग ते जवळचे असो का दूरचे असो. बघा आणि त्यामुळे लोक बोलवतात आम्हाला, तर आम्हाला वेळ असेल तर जातो. पण सध्या तर बघा 26 जानेवारी पर्यंत आमचं पूर्ण शेड्यूल तारखा पॅक आहेत. आता मला वाटतं इथून आपल्या बडनेऱ्याहून काही महिला आल्या होत्या, वर देऊन आमच्या कडचे आई आलेल्या आहे, तारीख द्या म्हणते, ते पण तारीख द्या. यवतमाळ, पुसद, कुठून इथे आलेले आहे कार्यक्रमासाठी सगळे लोक.
तारखा प्रत्येकाला हव्या असतात, पण कुठून तारीख द्या, कशी तारीख द्या, हा आमच्या समोरचा पेच प्रसंग आहे. आणि म्हणून हे मुद्दा म्हणून सुरुवातीला आम्ही सांगत असतो, हे सांगितलं पाहिजे म्हणून. कारण अनेक लोकांचे फोन येतात. आता तर फोन आम्ही बंद करत आहोत, जास्त वापरत नाही फोन, कारण हे फोन लय टेन्शन देते. ध्यान हे करू देत नाही, वंदन हे घेऊ देत नाही, अभ्यास हे करू देत नाही, गाडी चालू देत नाही, ते काहीच करू देत नाही. खनखन 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 खनखन, त्यातल्या त्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तर सांगतो यासाठी की तारखांसाठी लोकांची खूप झुंबड पडते, परंतु लोकांमध्ये परिवर्तनही होत आहे. पण मी तुम्हाला आजच्या रोजी छोटासा उपदेश करणार आहे. आता जी गाथा म्हणालो ना मी, ही गाथा अत्यंत महत्वाची आहे. बघा, तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल. भगवान बुद्ध म्हणाले, या जगामध्ये स्थिर काहीच नाहीये, कायमस्वरूपी परमनंट. जसं आपण समजतो, आपल्याला जसं वाटते की हे माझं आहे, ते माझं आहे, मोबाईल, माईक माझा, विहार माझं, घर माझं, दार माझं, मुलगा माझा, मुलगी माझी, बायको, नवरा, काय जे असेल ते आपलं वाटतं ना, हे माझं आहे. भगवंताचं वचन आहे, या जगात खरं पाहिलं तर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, सृष्टीमध्ये कायमस्वरूपी आपला कशावरही मालकी हक्क नाहीये. काय म्हणतात भगवान? कायमस्वरूपी. बारीक तोंड नका करू. किती चिपकू चिपकू राहा कशालाही, बिलकुल एकटा आपण सोडून जातो. ज्याला आपलं आपलं म्हणतो त्याला एकटा आपण सोडून जातो कधीतरी, नाही तर ज्याला आपलं आपलं आपण म्हणतो ती आपल्याला सोडून जाते. ज्या पोराला जन्माला येण्यासाठी आपण काय काय केलेलं असते, आपण म्हणजे बाबा तुम्ही पोरगा होऊ दे म्हणजे मुलगा होऊ दे म्हणून लोक लय परेशान असतात. 2-4 पोरी जन्माला घालतात, तोपर्यंत वाटच पाहतो. म्हणजे त्या दिवशी एका ठिकाणी गेलं, ते आई बाबा म्हणे, भंतीजी, मी म्हटलं बोलता बोलता विषय निघाला, म्हटलं मला लेकरं बाळा किती आहे? ते म्हणे भंतीजी 4 मुली आहे. म्हटलं हा? म्हटलं काऊन? 4 मुली? तर ते म्हणे भंतीजी वाट पाहत होतो म्हणे आम्ही. म्हटलं कोणाची? म्हणे वंशाचा दिवा झाला पाहिजे म्हणे, त्याची वाट पाहत होतो म्हणे. मी म्हटलं झाला का? झाला म्हणे भंतीजी, पण काय सांगावं. म्हटलं मग आता कळलं आम्हाला पुढचं काय आहे ते. सगळ्यांची एकच गाडी आहे, तिकडे जाते गाडी, सगळ्यांची अपवाद वगळता. मी म्हटलं मग काय झालं, काऊन नाराज झाले बाग? तुम्हाला तर लय हौस होती, पोरगा झाला पाहिजे, वंशाचा दिवा झाला पाहिजे, तर बारीक तोंड काऊन करता? लग्न वगैरे झालं का? हो म्हणे भंतीजी, सगळ्यांचं लग्न झालं म्हणे, पोरींचे लग्न झाले, त्यांना लेकरं झाले. पोराचं लग्न 1-1.5 वर्ष झालं म्हणे, त्याला लेकरं झाले, 2 लेकरं झाले म्हणे, 1 लेकरू झालं म्हणे, दुसऱ्यांदा आता पुन्हा त्याची बायको गरोदर आहे म्हणे. म्हटलं तर आनंदाचीच तर गोष्ट आहे, झालं काय? पोरग नोकरीला वगैरे? हो म्हणे भंतेजी, पोरग नोकरीला आहे. मी म्हटलं झालं काय? भंतेजी म्हणे आता आम्ही म्हातारे होऊ लागलो म्हणे, अगोदर पोरग लग्नाच्या अगोदर मम्मी मम्मी पप्पा पप्पा म्हणत होतं म्हणे बा, कुठं ठेवून कुठं नाही करत होतं, असं झलतच होतं म्हणे बा. मम्मी तुझ्या हातची भाजीच गोड लागते, तुझ्या हातचं वरणच गोड लागते, तुला हेच करून दे, मला तू तेच करून दे. मम्मी तुला मदत करू का? भांडे घासून देऊ का? मी फरशी पुसून देऊ का? काय काय करून देऊ? तू काम नको करू मम्मी, बस ना घरी. एकदाच लग्न झालं म्हणे बा, 1-1.5 वर्ष झालं म्हणे लग्नाला, त्याला एक पोरग झालं, दुसरी आता बायको गरोदर राहिली म्हणे, आणि कोणतं इंजेक्शन दिलं म्हणे बाईनं, कोणतं औषध दिलं, कोणतं इंजेक्शन दिलं म्हणे काय माहिती. आता मम्मी म्हणत नाही, पप्पा म्हणत नाही म्हणे, आम्ही आजारी आहो म्हणे बा, औषधासाठी कधी तर म्हणतो बाबू गोळ्या घेऊन होतं का आमच्या दवाखान्यात घेऊन जातं का? रागाने पाहते म्हणते आमच्याकडे, मला तेच काम आहे का, हेच करू का? माझ्यामध्ये एवढे काम आहे, तेवढे काम आहे. तुम्ही सांगता ते खरंच आहे म्हणे भंतेजी, भगवंताचं वचन बरोबर आहे म्हणे, आम्हाला काही कळालं नाही म्हणे, आता पश्चाताप करून काही उपयोग नाही, साप निघून गेला म्हणे पुढे. भगवंताचं वचन खरंच आहे की ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो, त्या वस्तू असो, पैसा असो, संपत्ती असो, शरीर असो, ते कायमस्वरूपी आपली साथ देत नाही. बघा, हे भगवंताचं वचन आहे. या गाथेत डायरेक्टली भगवान बुद्ध म्हणाले, काय म्हणतात माहितीये तुम्हाला, की पुत्र माझे, इथे काही लोक असतात म्हणाले भगवान, की पुत्र माझे धन माझं, पुत्र माझे धन माझे, पुत्र माझे धन माझं, असं अज्ञानी लोक याच विचारात मग्न राहतात, रममान राहतात. आणि अशा मूर्ख लोकांना समजत नाही की जिथे आपलं मनच आपलं नाही आहे, जिथे हे आपलं शरीर आपल्या ताब्यात राहत नाही आहे, तर कुठले पुत्र आणि कुठली धन, कुठलं संपत्ती आपल्या वाट्याला कायमस्वरूपी राहील. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, की हे जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. आपण इथे जन्म गावावरून निघालो, मरण गावाकडे वाटचाल सुरू आहे प्रत्येकाची. आम्ही पण त्याला अपवाद नाही. भंतेजी असलो का काय ढेकळा असलो काय, तर
प्रत्येक जण इथे जन्म गावावरून निघालेला आहे आणि मरण गावाकडे वाटचाल सुरू आहे. म्हणून भगवान म्हणाले तृष्णा म्हणजे आसक्ती, लालसा, लालच, इच्छा हे दुःखाचं कारण आहे. ज्याला चिपकू 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 राहतो तिथे अपेक्षा भंग होते आणि अपेक्षा भंग झाला की दुःख होते. बघा या शरीराला आपलं आपलं म्हणतो, हे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की मग आरशात पाहणं बंद करते. नाही तर आरशात पाहू 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 ते आरसा फुटून जायचा एवढा आरशात पाहत असतील लोक. पहा त्या दिवशी मागे फार वर्षापूर्वी, आता तर लग्नाला जात नाही का, लग्नाला गेलो ओळखीचे नवरी नवरदेव होते बा, तो काय लेप लावला का काय माहिती, त्यांना नेहमी पाहणारे होतो. आणि जवळ गेलो मी, म्हटलं हे नवरदेव नवरी कोणती आणली, आता दुसऱ्याच लग्नाला आलो का काय आम्ही. त्यांना विचारलं बघ तुमचं काय नाव आहे, तुम्ही भंतीजी म्हणे आम्हीच तर बोलवलं म्हणे लग्नाला तुम्हाला, तुम्ही ओळखता ना आम्हाला. तर ते लेप लावला. तर सांगतो हे बघा का भगवान बुद्धांनी सांगितलं हे केसपणा याच्यावर आपला ताबा नाही. काही ठराविक काळ गेला की खालून पांढरे वरतून काळे. इथं बसलेल्यांचे कोणाकोणाचे पिवळे लाले होतात, ते काय काय लावतात लोक, लय पॉलिश बिलीस लावतात. ती पॉलिश आहे परमनंट नसते, कोणाचे 8 दिवस टिकते तर कोणाचे 15 दिवस टिकते, पण ती टिकली तर टिकते, नाही तर कशाची हुकते ती. आणि म्हणून मग खालून पांढरे वरतून पिवळे लाल काळे होतात. बघा म्हणजे याचा अर्थ आपल्या केस आपले असून देखील त्याच्यावर आपला ताबा नाहीये. जे कान आपले पण ठराविक वय झालं की आपल्याला बहिरपण येते. बघा हे डोळे आपले पण ठराविक वय झालं आपलं की आंधळेपण येते. बघा म्हणजे नजर कमजोर होते. बघा जठर आपलं पण काही काळामध्ये काही वय झालं की साखर पचत नाही. डॉक्टर म्हणते खाऊ नका, गोड खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, तेलकट खाऊ नका. म्हणजे जळ म्हणतं जळ ना किती असू दे श्रीमंती, आपलंच घर आपलीच मेहनत आपलंच सगळं काही असून देखील डॉक्टर म्हणते हे खाल्लं की तुमचं काही खरं नाही आणि मग खाऊ शकत नाही. म्हणजे जठर आपलंच आहे, पोट आपलंच आहे, डायजेशन सिस्टम आपलीच आहे, परंतु आपलं असूनही काही खाऊ शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ ते कमजोर होते. कंबर आपलीच, गुडघे आपलेच, परंतु एक काळ येते वाकावं लागते, खाली बसता येत नाही. बघा आता खुर्चीवर बसलेले सगळे म्हातारे आहे. बघा तुम्ही जवान आहे समजा, खरंच सांगतो ना तुम्हाला. आता त्यांना बिचारांना खाली बसता येत नाही, याचा अर्थ म्हातारे झाले, गुडघे कामातून गेले त्याचे. तुम्हाला ज्यांना इथं मांडी घालून बसता येते ते सगळे जवान आहे, त्यांचं वय आता आईचं किती वय असू दे, पण बसली की नाही, मांडी घालून बसले की नाही तुम्ही. तर हे यासाठी म्हणून सांगतो, भगवंताचं वचन आहे कायम स्वरूपी इथे कशावरही आपला मालकी हक्क नाही आहे. 4 गोष्टी अशा आहेत की त्याच्यावर आपला मालकी हक्क चालत नाही, त्याला थांबवू शकत नाही, त्याच्यावर आपण ताबा मिळवू शकत नाही. कोणत्या? एक तर वेळ कायम स्वरूपी सारखीच आपल्या वाट्याला येत नाही. येते का? येते का? बोला माझ्याशी. येते सारखीच वेळ राहते का आपल्या वाट्याला? आज कशी आहे तर उद्या भलतीच कशी तरी राहते. बघा वेळ सारखीच आपल्या जीवनामध्ये नसते. आज कशी तर उद्या कशी, तर परवा कशी, तर लहानपणात कशी, तर जवानपणात कशी, तर मध्यवयात कशी, तर म्हातारपणात कशी. वेळ सारखीच राहत नाही. कारण भगवंताचा उपदेश आहे जग हे परिवर्तनशील आहे. जगाचा काय नियम आहे? कायमस्वरूपी जग कसं आहे? परिवर्तनशील आहे. बघा आता बघा उन्हाची तीव्रता वाढत आहे. तुम्ही टेम्परेचरचा जर अभ्यास केला सायंटिफिकली, टेम्परेचर हे तापमान जे वाढत आहे ना, त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही मागे जर गेले ना काही वर्षांपूर्वी, तर एवढं टेम्परेचर नव्हतं. बघा होतं का एवढं ऊन? नव्हतं. बघा पाऊस होता फार जास्त, आता पाऊस कमी होत आहे आणि ऊन वाढत आहे. बघा हे चक्र आहे, या जगाचं सृष्टीचं चक्र आहे. कायम स्वरूपी सारखं काहीच राहत नाही. आपण बालपणातच लहान असतो, तारुण्यात तरुण असतो, मध्यवयात मध्यवयस्क आणि म्हातारपणात म्हातारपण असते. उलट चक्र फिरत नाही. हा झाले का म्हातारे? आता चला फिरा, आता पुन्हा 2 वर्षाचे होते का? कोणत्याही दवाखान्यात जा बरं, अशी क्रीम द्या, असं औषध द्या, असं इंजेक्शन द्या की 75 वर्षाचा झालो मी, आता मला तुम्ही 16 वर्षाचं करा डॉक्टर, मी तुम्हाला घर देतो, शेती देतो, काय काय देतो, माझी पेन्शन देतो. करू शकते का कोणता डॉक्टर? नाही करू शकत. बघा का? तर या सृष्टीचा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन, सगळं काही बदलत असते. म्हणून कायमस्वरूपी वेळ सारखीच आपल्या वाट्याला राहत नाही. दुसरी गोष्ट सत्ता, मालकी हक्क ज्याला म्हणतो आपण, मालकी हक्क सुद्धा कशावरही, ज्याला आपण माझं म्हणतो ना, संपत्ती, घर दार, शेती बिती, कायम स्वरूपी आपला मालकी हक्क कशावरही राहत नाही. तुम्ही कागदपत्रावर सह्या द्या का नका देऊ, तुमचं बटन दबलं, पुण्यानुमोदन जलदान विधी झाला की पाहुण्यांना बोलवा म्हणते. आता किती पोर आहे? 2 आहे का? बर. घर किती आहेत? 2. त्याला 1 द्या, याला 1 द्या. प्रॉपर्टी
एवढी एवढी आहे का, त्यांना अर्धी आणि यांना अर्धी. होते का नाही असं? होते का नाही? मुखेच बसतात बापाले, चिपकू 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 बसलेले लोक राहतात त्याला. माझं माझं म्हणते. आपण दवाखान्यात असतो आणि आपल्या प्रॉपर्टीचे मालक बदलत असतात. तुमच्या माहितीसाठी बदलतात की नाही? कृत्रिम श्वास लावल्या जातो तेव्हा ना आपली प्रॉपर्टी कामी पडते, ना लेकर बाळ, ना परिवार, ना नातेवाईक कोणी कामी पडते. कोणीच सरणावर उडी घेत नाही. बघा, घेते का? घेते? खरं सांगा, घेते काय? घडली का अशी घटना कुठं यवतमाळमध्ये, आपल्या अमरावतीमध्ये घडली का अशी घटना? घडणारच नाही. बघा, निसर्गाचा नियम आहे, हर किसी को हम खुद प्यारे होते हैं. एकदा प्रसेनजीत राजानं मल्लिका राणीला विचारलं होतं की हे मल्लिके, तुला प्रिय कोण आहे? तेव्हा तिनं बुद्ध वचनाचाच आधार देऊन सांगितलं, महाराज, बुद्ध वचनाचा आधार देऊन जर मी तुम्हाला उत्तर देऊ असं जर तुम्हाला वाटत असेल तर या जगात सर्वात प्रिय मला मी स्वतःच आहे. आणि प्रत्येकाचं गणित असंच आहे. आपल्याला प्रिय कोण असते खरं पाहिलं तर? कोणाची काळजी असते सर्वात जास्त आपल्याला? अरे आपलीच काळजी असते सर्वात जास्त आपल्याला. दुसऱ्याची कुठं काळजी करतो आपण, ते तर नंतरची गोष्ट झाली. भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून संपत्ती सुद्धा कायमस्वरूपी तिच्यावर मालकी हक्क आपला राहत नाही. बघा, मालकी हक्क राहते का त्याच्यावरती आपला? कशावरही आपला मालकी हक्क कायमस्वरूपी नाही. चाब्या किती जपू जपू ठेवा, पिशवीत ठेवा का कपाटात ठेवा का उशी खाली ठेवा का गादी खाली ठेवा का मटक्यात ठेवा का अजून कोणाकडे देऊन ठेवा, बटन दबलं. माणूस गेला की एखादा म्हातारा माणूस येते जवळ, आणि बाई गेली की एखादी म्हातारी बाई येते जवळ, चापलती. पिशवी कुठं ठेवली, उशी खाली काय ठेवलं का? हातातल्या अंगठ्या बोटातल्या अंगठ्या काढून घेते, हातातलं काढून घेते. हे सगळं सोनं चांदी माणिक मोती गळ्यातलं नाकातलं हातातलं कानातलं पायातलं काढून घेते आणि नंतर मग ते उचला म्हणते. असंच गणित होते कोणाच्या बाबतीत? हो, आमच्या बाबतीत असंच होते. पण आम्ही अगोदरच लिहून दिले गव्हर्नमेंटला, ही बॉडी गेल्यानंतर ह्याचे अवयव सुद्धा दान जातील. जे जे चांगले असतील ते हे जळून गाडून काही उपयोग नाही. हे जीवनही समर्पित आहे बाबासाहेबांच्या मिशनला. आणि मेल्यावर सुद्धा हे अवयव कोणाला ना कोणाला दान जातील. आणि जीवन प्रत्येकाने असंच जगायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी काय करता या शरीराला? अरे जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण आहोत, नाही का? आणि त्यामुळे आपल्या संपत्तीचे मालक दुसरे. बघा, आपलं घर जागेवरच आहे. ज्याला आपले आजोबा म्हणत होते घर माझं आहे, बरोबर की नाही? सकाळी आम्ही एका घरी गेलो. आम्ही काल रात्री दिग्रसला आलो. ऍक्च्युली हे लय लांब होतं. बघा, तुम्हाला सांगतो, जाता जाता लोकेशन दिग्रसला घेऊन गेला आम्हाला. तिकडे कानंदे परिवार आहे. त्यांची फार वर्षापासूनची इच्छा होती कार्यक्रमाला या, घरी या वगैरे वगैरे. त्यांच्याकडे गेलो तो बापा, सारा दिग्रस आर्णी कुठून कुठून लोक आले, रात्री पण भेटायला सकाळी पण भेटायला. तिकडे त्यांना उपदेश दिला. मग त्यांनी सांगितलं, भंतेजी या घरात आम्ही राहतो, हे मायबापाचं घर आहे म्हणे आमच्या, आम्ही तर फक्त राहतो. ते धार्मिक आहे, श्रद्धावान, सिलवान गुणवान आहे. सांगतो तुम्हाला की आपणही निघून जातो, आपले मुलं त्या घरात राहतात. म्हणजे मालक बदलत राहतात, प्रॉपर्टी जागेवरच आहे. चाब्या दुसऱ्याकडे जात राहतात, प्रॉपर्टी जागेवरच आहे. आपण बदलत राहतो, मालक बदलत राहते. आणि म्हणून वेळ कायमस्वरूपी आपली सारखीच नसते. दुसरी गोष्ट, मालकी हक्क ज्याला म्हणतो संपत्तीवरती, तो मालकी हक्क कायमस्वरूपी आपला नाही आहे. संपत्ती कशावरही, या शरीरावर सुद्धा आपला कायमस्वरूपी मालकी हक्क नाही आहे. हे कधी धोका देईल, कधी दगा देईल, हे कधी आपल्याला काय करून घेईल आपल्याकडून हे सांगता येत नाही. म्हणून मालकी हक्क कायमस्वरूपी आपला कशावरही नाही. आणि संपत्ती सुद्धा कायमस्वरूपी आपल्याकडे राहत नाही. 3 आणि चौथी गोष्ट सांगितली, हे शरीर सुद्धा कायमस्वरूपी आपल्याला साथ देत नाही. म्हणजे वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर, किती गोष्टी झाल्या? किती? काय काय साथ देत नाही आपल्याला कायमस्वरूपी? एक तर वेळ, सारखीच वेळ असते का? नाही. दुसरी गोष्ट सत्ता, म्हणजे मालकी हक्क, सत्ता. तिसरी गोष्ट संपत्ती. आणि चौथी गोष्ट हे शरीर. हे दगाबाज आहे. बघा, कधी कशी वेळ आणेल आपल्यावर सांगता येत नाही. सर्दी होण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, म्हातारा होण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, बहिरे होण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, आंधळ होण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, आजारी पडण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, पॅरालिसिस होण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, कॅन्सर होण्यापासून त्याला थांबवू शकत नाही. याची किती निगराणी करण्याचा प्रयत्न करा, हे कधी कसा धोका देईल हे सांगता येत नाही. हे बुद्धाचं वचन आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना अहंकार, मीपणा, पुढं पुढं करणं,
माझीच मशाल माझा झेंडा, आणि घरी असो की बाहेर दारी असो, काही लोक राहतात बाबा तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. काही काहींची गोष्ट करतो असा अहंकारात डुबलेले असतात पहा, भयंकर असा दिसते बरं, सहज दिसते का यांच्यात लय अहंकार आहे म्हणून, तरी पण त्यांना कळत नाही, कारण अंध होतात. विकार माणसाला अंध करतात म्हणाले भगवान बुद्ध. राग आणि भीकमाग अशी एक मन आहे बघा आपल्याकडे, आहे ना. म्हणजे रागामध्ये समजत नाही, कोणी बायकोला मारून टाकते, आईला मारून टाकते, भावाला मारून टाकते, बापाला मारून टाकते, शिव्या देते, अश्लील बोलते, काय 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 करते माणूस बघा, राग द्वेष लोभ निर्माण झाल्यावर. आणि त्यामुळे त्या भगवान बुद्धांनी सांगितलं की हा जीवनाला समजून घ्या तुम्ही, की या जीवनात कायमस्वरूपी आपणही नाही, आपण प्रत्येक जण आपलं कोणाचंही बटन कधी दबू शकते बघा. चांगले लोक सुद्धा जातात, किती ऍक्सिडेंट होतात, किती कोणाला काय काय होते, कोणाला अटॅक येते बघा, कोणाचा ब्रेन डेड होते बघा. हे सगळं होण्याच्या अगोदर जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या जीवनाचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे. आणि मी तर म्हणतो आमच्या मोडघरे आई, मोडघरे बाबा यांनी त्यांचं आयुष्य जिवंतपणात एक यशस्वी आयुष्य जगत आहे, आणि म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे का. कारण राहतात मुंबईला, तिकडे बोलवलं होतं आम्हाला, त्यांनी कार्यक्रम केला तिकडे मोठाच्या मोठा, बाबा तोबा गर्दी तिकडे होती. आणि इकडच्याही कार्यक्रमासाठी आता मग जी म्हणालो मी 2 वर्ष झालं मागे लागल्या बघा, किती फोन केले त्यांनी. विहारासाठी जागा दान दिली. अहो आजच्या काळात आम्ही पण गावागावात फिरतो, जे विहाराचे समाज मंदिराचे जागा आहेत का नाही, तुमच्याकडे कसं आहे माहित नाही परिस्थिती वातावरण, तुम्हाला नाव ठेवत नाही पण सांगतो, काही काही गावामध्ये विहाराची समाजाची जागा असेल, बाजूला आपलेच लोक ते थोडं पोरते पा. अरे असे लोक एवढे पापी आणि अज्ञानी असतात बघा. अरे विहाराची जागा जर पुरी होत नसेल, विहाराचा अपमान करत असाल तुम्ही, भगवान बुद्धाचा बाबासाहेबांचा अपमान करत असाल, तसं तर बाबासाहेबांना फुकट दिलं ना हो, सगळं दिलं की नाही. अरे भिकारी बने है माला माल, ये है मेरे भीम का कमाल, ये गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. काय होता आपल्याकडे, अरे सावलीचा विंटाळ होत होता. तुम्ही चित्रपट मालिका पाहत असाल, तुम्ही ग्रंथ वाचत असाल, बाबासाहेबांची भाषण वाचत असाल, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये लाईव्ह सांगितलेली बोललेली बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणाले मी विद्यार्थी दशेत होतो, त्या शाळेमध्ये गेल्यानंतर माठामधलं पाणी मी स्वतः घेऊन पिऊ शकत नव्हतो, एवढा भयंकर जातीभेद होता. माठात पाणी होतं, बाकीचे सगळे विद्यार्थी जाऊ शकत होते, पाणी घेऊन पिऊ शकत होते, मीच एक अभागी विद्यार्थी होतो. मला तेव्हा समजत नव्हतं हे नेमकं काय होते माझ्या बरोबर. शिपाई जोपर्यंत येत नाही आणि तोपर्यंत मला पाणी वाढून देत नाही, तोपर्यंत मी पाण्याविना तळमळत असायचा, पाण्याविना मला राहावं लागायचं. बाबासाहेब म्हणाले मी उच्च विद्या विभूषित होऊन आलो गुजरातमध्ये बडोद्याला सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी करत होतो, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून. तिथे नोकरी करत असताना देखील शिपाई कारकून असलेले लोक ज्या फाईलला माझे हात लावले, ज्या खुर्चीवर मी बसलो, ज्या टेबलचा मी वापर केला, गोमूत्र शिंपडून त्याला पवित्र करत होते. माझ्या बरोबर एवढं अपमानजनक मला जीवन जगावं लागलं, मला बाट विंटा सहन करावा लागला. तिथं लोक मला मारायला आले, कुऱ्हाडी घेऊन, काट्या घेऊन. तुम्ही वाचा, बाबासाहेबांना तिथे बडोद्याला असताना लोक मारायला आले बघा. पण बाबासाहेबांनी विचार केला, संकल्प केला, बडोद्यामध्ये आजही ते वडाचं झाड आता तुटलं, तिथं त्याची शाखा लावली. त्या रात्री 12च्या सुटकेस ब्रीफकेस वगैरे सामान घेऊन बाबासाहेब त्या वडाच्या झाडाखाली ढसा ढसा रडले. मी एवढा उच्च विद्या विभूषित आहे, सुटा बुटात कोटात आहे, गोरा गोमटा आहे, मी कोणाला ओळखू शकत नाही. तिथं जात बदलून राहिले बाबासाहेब. तुम्ही वाचा, तुम्ही बडोद्याचा प्रसंग. जात बदलून राहावं लागलं बाबासाहेबांना. तिथे एवढा जातीभेद होता, पण तरी सुद्धा बाबासाहेबांच्या म्हणजे इतर लोकांच्या लक्षात आलं की हे बाबासाहेब काही आपल्या जातीचे नाही आहे. आणि मग लोकांनी काठ्या कुऱ्हाडी काढल्या, रात्रीला कडी वाजवली आणि बाबासाहेबांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळी केली. म्हणतात बाबासाहेब मला प्रचंड तेव्हा भीती वाटत होती की मी एकटा होतो पूर्ण तिथे, आणि अख्खा समाज तिथे मला मारण्यासाठी भांडण्यासाठी आला होता. रात्रीच्या रात्री मला हकललं, त्या रूम मधून बाहेर काढलं. मी वडाच्या झाडाखाली तिथल्या बसलो आणि ढसा ढसा रडलो, माझ्या समाजाचा विचार करत की माझ्यावर ही जर वेळ आली आहे, मी एवढा उच्च विद्या विभूषित आहे, एवढा मी सुशिक्षित आहे आणि एवढा गोरा गोमटा आहे, माझ्यावर जर अशी वेळ आली आहे तर माझ्या समाज बांधवांची काय हालत असेल. आणि तेव्हा बाबासाहेबांनी संकल्प केला की हे जे दुखणं, ही जी बिमारी भारत देशाला जडलेली आहे,
ही मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्या बाबासाहेबांनी बघा चंग बांधला, पायाला भिंगरी बांधून फिरत राहिले, सगळ्या भारतभर भ्रमण करत राहिले बाबासाहेब. आणि त्यांनाही डायबिटीज होता, त्यांनाही बीपीचा त्रास होता, गुडघा फ्रॅक्चर झाला होता, मणक्याचा त्रास होता, अर्धे डोके दुखीचा त्रास होता. पण बाबासाहेबांनी हार मानली नाही, फिरत राहिले. आज जे म्हणून आपल्याकडे जे काही आहे, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हा कोणामुळे? कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलवमाय. कुणी केलं? भीमानं केलं ते दिल्लीचं दालन फुलवमाय, भीमानं केलं. आणि लायकी नसलेल्या लोकांना, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होतं, ज्यांच्या कमरेला झाडू इथल्या व्यवस्थेने बांधला होता, आज त्या SC ST OBC मधले लोक, विशेष म्हणजे महिला, ज्यांना चूल आणि मूल एवढेच बांधून टाकलं होतं, बाबासाहेबांनी संविधानात्मक तरतूद केली, हिंदू कोड बिल लिहिलं, ते आता क्रमाक्रमाने पास होत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी केलेल्या तरतुदीनुसार महिलांचा विचार केला या देशातल्या बाबासाहेबांनी. आणि म्हणून आपल्या देशातली महिला या देशाची राष्ट्रपती होऊ शकते. ही बाबासाहेबांच्या लेखणीची कमाल आहे बघा, तुमच्या माहितीसाठी. नाही तर कोण SC ST OBC ला विचारत होतं तुमच्या माहितीसाठी? शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक बाबासाहेबांचं वाचा. मी सगळ्यांना आवाहन करत असतो, शूद्र पूर्वी कोण होते याच्यामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण चिरफाड केलेली आहे की शूद्र कोण कोण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध का झाला माहितीये तुम्हाला? रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता, त्या राज्याभिषेकाला सुद्धा इथल्या व्यवस्थेनं विरोध केला. काशीवरून गागा भट्टाला बोलवावं लागलं, त्यानं अंगठ्याच्या करंगळीनं टिळा लावला आणि तो राज्याभिषेक त्याच्या वजनाच्या भारोभार पैसे दिल्यानंतर तो राजी झाला आणि शिवाजी महाराजांचा अपमानास्पद राज्याभिषेक त्या रायगडाच्या किल्ल्यावर केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच राज्याभिषेकाच्या वेळेला झालेल्या अपमानाचा बदला म्हणून की काय, त्या रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाडला मनुस्मृतीचं दहन केलं त्या बाबासाहेबांनी. बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु हे बाबासाहेब लोकांना सांगितल्या जात नाहीत किंवा माहित होत नाही. त्या बाबासाहेबांच्या आपल्यावरती अनंत उपकार आहे. तर तुम्हाला तर बुद्ध दिला. काय दिलं? बुद्ध दिला तुम्हाला. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या ऋणामध्ये तुम्ही राहिले पाहिजे. जीवन अनमोल आहे बघा. अहंकारामध्ये, ईर्षेमध्ये, द्वेषामध्ये त्याला वाया घालवू नका. कौटुंबिक जीवन जगत असताना सुद्धा बघा तुम्ही बौद्ध धर्माचं आचरण करू शकले पाहिजे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पहा, इतरांवर टीका टिप्पणी आपण करत नाही, कोणाची निंदा करत नाही, पण तुम्ही इतर समाजातल्या लोकांकडे पाहत असाल, ते बघा लोक आपापल्या धर्म परंपरेचा सन्मान करतात, त्यांच्या त्यांच्या धार्मिक ठिकाणी जातात. पण आपल्याच लोकांचं गणित लयच बिघडलेलं आहे. मी तर म्हणतो काही काही अपवाद वगळता शिकले तेवढे हुकलेले लोक आहेत. सर्वसामान्य मिडल क्लास तरी आहे ध्यानावर, कारण यांच्या खालचे म्हणजे तुमच्या खालचे जे जास्तच गरीब आहे, पोटावर ज्यांच्या हातावर पोट आहे, ते तर म्हणते आमच्याकडे काहीच नाही, म्हणते आम्ही काय करू म्हणते या चळवळीमध्ये. आणि मोठे ते मोठे वरती हवेतच आहेत, ते म्हणते आम्हाला सगळं भेटलं, म्हणते आता विहारात कायले जाऊ. तुम्ही नाही बाप्पा, तुम्ही जात असाल, परंतु काही काहींची गोष्ट करतो. बरेच लोक समाजातले बाल्याची बाय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत. आता 10x10 नाही, बाबासाहेबांना भर भरून दिले. तेव्हा होती 10x10ची 65ची झोपडी, पण बाबासाहेबांना सगळं काही दिलं बघा आता. आणि म्हणून काही काही लोकांच्या बाबतीत सांगतो, काही काही महिला म्हणा, काही काही पुरुष म्हणा, काही काही तरुणींचा तर विषयच संपला, ते झाले डिलीट. एकच दिवस जागे येते म्हणलं बस. भीमके लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण, अर्ध्यापेक्षा जास्त उधरत. तुम्ही नाही म्हणत बापा, पण काही 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 काय लय काही काही तसेच आहे. आणि त्यामुळे हे वातावरण बदललं पाहिजे बघा. हे जे काही वातावरण आहे हे बदलवलं पाहिजे आपण. भंतीजीने आता सांगितलं बघा, केवळ बाबासाहेबांचं गुणगान गाण्यात काय अर्थ नाही. केवळ भगवान बुद्धांचं गुणगान गाऊन भागणार नाही, तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालावं लागेल. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपल्याला दान द्यावं लागेल. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी, स्वतःच्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान करावं लागेल. तर बुद्ध शासन जिवंत राहील, अजरामर राहील. अन्यथा बस चाललंय म्हणून चाललंय. कोणीतरी मोठघरे आले आणि त्यांनी मूर्ती दान दिली, कोणीतरी आले त्यांनी विहार दान दिलंय. समाज बांधवांनी काय काय केलंय, करणारे बिचारे करतात. आणि काही काही खेकड्यासारखे बापा पाय ओढाओढीच करतात, पाय खेचाखेचीच करतात. एका गावात गेलो बा आम्ही, आम्हाला सांगितलं भंतीजी म्हणे 2 विहार आहे म्हणे गाव. बरं आहेत तर आहेत, त्या दोन्ही विहारात कोणीच जात नाही.
आणि विहार बनवले कसे दोन, तर दोन पार्ट्या झाल्या. इकडे काय म्हणतात शब्द पार्ट्यात म्हणतात, हा गट. पहा तुम्ही, भांडण झाले म्हणते अध्यक्ष मी की तू, यांना जणू काय संसदेत अध्यक्ष बनवले. अरे अज्ञानाचं काय सांगू तुम्हाला, कळस. अरे गाव लेवलला कसला ढेकळाचा अध्यक्ष, कसला सेक्रेटरी, कसला आहेच काय त्याच्यामध्ये. मी तर म्हणतो काही नथिंग गोष्ट आहे. आणि आपल्या आखूड स्वभावामुळे, आपल्या ऍटिट्यूडमुळे, आपल्या अहंकारामुळे, आपल्या पुढं पुढं करण्यामुळे, आपल्या अट्टहासामुळे, आपल्या स्वार्थापायी समाजाचं आणि त्या मागून धम्माचं, बाबासाहेबांच्या विचारांचं जर नुकसान होत असेल तर आपल्या एवढा अज्ञानी आणि मूर्ख या जगात दुसरं कोण आहे. आणि धम्माचं काम जर करायचं आहे, समाजाचं जर काम करायचं आहे, तर आपल्यात विनम्रता असायला पाहिजे, लीनता असली पाहिजे, समजूतदारपणा असला पाहिजे. माईक नाही दिला तर रडते, खुर्ची नाही दिली तर रडते, पत्रिकेत नाव नाही टाकलं तर रडते. आणि इथं काही मूळ पत्रिका, आता कोणाचं लग्न आहे, लग्नात टाका ना पत्रिका, भरून कोण काय म्हणते बा. मी तर म्हणतो हे छोट्या छोट्या गोष्टी आहे बघा, परंतु समाजाचं वाटोळ करण्यासाठी आपलेच लोक काही काही कारणीभूत आहे बघा. इतरांचा तर अजेंडाच आहे हो, बाबासाहेबांचा विचार संपला पाहिजे, संविधान संपलं पाहिजे, बुद्धाचा धम्म बुद्ध शासन नष्ट झालं पाहिजे, त्यांचा तर अजेंडाच आहे. पण तुमचं काय. बाबासाहेब 15 ऑक्टोबरच्या भाषणात आपल्या लोकांना यामुळे उद्देशून बोलतात की उद्या तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका प्रस्थापित व्यवस्थेनं की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. आता मलाही माहिती आहे इकडचं वातावरण, अमरावतीचं वातावरण कसं आहे ते, नागपूरचं वातावरण कसं आहे ते. काही काही लोक जर सोडले तर खरंच म्हणते जे आता जे सांगितलं ना, भलत संत ठेवतात बाबासाहेबांच्या बुद्धाच्या बाजूला, हे फार वाईट आहे बघा तुमच्या माहितीसाठी. आम्हाला काय कोणता पुरस्कार भेटत नाही, पद्मविभूषण किंवा पद्मश्री वगैरे हे आम्ही बोलतो म्हणून. हे प्रबोधनाचं कार्य आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, बाबासाहेबांनी औषध पण दिलं बुद्ध धम्मरूपी आणि 22 प्रतिज्ञा रूपी पथ्य पण दिलं. ही एक वैशिष्ट्याची बाब असते तुमच्या माहितीसाठी. तुम्ही जर बिमार आहात आणि डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला डॉक्टर औषध देते का नाही. तुम्ही बिमार असल्यावर डॉक्टरांकडे जाता, औषध घेता. औषध घेत असताना डॉक्टर त्याच्याबरोबर पथ्य पण सांगते, हे औषध घ्यायचं आहे पण पथ्य पण पाळायचंय. जसं की आपल्याला सर्दी खोकला झालाय तर डॉक्टर काय म्हणते, हे गोळ्या औषध घ्या म्हणते मी सांगितल्या तशा, पण याच्या बरोबर तुम्ही फ्रीज मधलं वगैरे काही खाऊ नका म्हणते, थंड खाऊ नका म्हणते, आंबट चिंबट खाऊ नका म्हणते का नाही. का डॉक्टर असं सांगते, या गोळ्या औषध घ्या, तुम्ही आंबट खा, चिंबट खा, फ्रीज मधलं खा, थंड खा, काही खा, तुम्हाला काही होणार नाही, असं सांगते का. तर बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध धम्म रूपी आपल्याला औषध दिलं, दुःख मुक्तीचं, निर्वाण प्राप्तीचं. आणि त्याच्याबरोबर पथ्य कोणतं दिलं, 22 प्रतिज्ञा रूपी पथ्य दिलं बाबासाहेबांनी. पथ्य पाळल्याशिवाय ना बुद्ध श्रेष्ठ ठरतील, ना त्यांचा धम्म श्रेष्ठ ठरेल, ना त्यांचा संघ श्रेष्ठ ठरेल, ना बाबासाहेब श्रेष्ठ ठरतील. म्हणून आचरणिक समाज बाबासाहेबांना अभिप्रेत होता आणि तो आचरणिक समाज बघा आपल्यातून निर्माण झाला पाहिजे. परंतु पाये खेचा खेती खेकड्यासारखी प्रवृत्ती आहे. आम्ही नेहमी सांगत असतो, द ग्रेट हॅपीनेस चॅनल तुम्ही पाहत असाल तर त्याच्यावर वैविध्यपूर्ण उपदेश आहेत बघा, भगवान बुद्धाशी संबंधित, त्यांच्या धम्माशी, त्यांच्या संघाशी संबंधित आणि बाबासाहेबांच्या विषयांवरती संबंधित आहेत. आणि म्हणून वामन दादाने म्हटलं आपल्या समाजाकडे पाहून, माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ पुन्हा. बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना संपवण्याचं, त्याच्यावरती काय म्हणू त्याला पतन करण्याचं काम काही अंशी इतर लोक तर करतात, पण आपलेही लोक करतात. आणि त्यामुळे तुम्ही जागे झाले पाहिजे, सजग राहिले पाहिजे, विहारात गेले पाहिजे, परिवारासह विहारात गेले पाहिजे. नाही तर विहार सुंदर सुंदर असतात, काही ठिकाणी फार सुंदर विहार बांधतात आणि त्या विहारात कोणीच जात नाही. अहो मी तर म्हणतो, आम्ही 14 एप्रिल नंतर सगळीकडे दौरेच करत राहतो ना नेहमी. काही गावावरून जातो, बाबासाहेबांचा पुतळा दिसते, जयंतीचा हार चुकलेला कसा. ही परिस्थिती आहे. तुम्हाला ऐकायला वेगळं वाटत असेल असं, पण आमचं ऑब्झर्वेशन आहे बघा की लोक बाबासाहेबांना सुद्धा आणि बुद्धाला सुद्धा जयंतीच्या माध्यमातून यूज अँड थ्रो करतात की काय, कामापुरता मामा करतात की काय, असं काही लोकांकडे पाहून वाटते बघा, तेव्हा वाईट वाटते मनाला. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. हाच मला वाटतं मोठघरी परिवाराचा किंवा आपल्या समाजातल्या लोकांचा विहार बांधण्याचा तो उद्देश असावा. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा इथे बोलावलंय आपण. तर मी काय अधिक तुमचा वेळ घेत नाहीये. भलतेजी भरभरून बोलले बाबा, काय 6 संगीत सांगितल्या त्यांनी, त्याच्यात फटकारे दिले तुम्हाला, त्याने भलते त्यांनी सांगितलंय. मी भलतेचे प्रवचन आम्ही ऐकतो आणि भलते सारखं बोलतो. आता ते आम्हाला जोडीदार झाले, ते भिंगाण्यातून आणलं त्यांनी. तर खरोखरच आज काळाची ही गरज आहे, कारण जास्त सिरियस आहे बनवण्यात काही अर्थ नाही. कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शनचं लय गाठोड राहते बा. तुम्हाला इथं ध्यान शिकू, इथल्या इथंच गरमी होते,
त्यामुळे जास्त सिरियस काय आम्ही बनवत नसतो बा. प्रत्येकाची एक शैली असते, प्रत्येकाचं एक प्रेझेंटेशनची स्किल असते आणि ती पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेली असते. आपल्याला जी बुद्धिमत्ता प्राप्त होते पूर्वकर्मानुसार प्राप्त होत असते. जे जे म्हणून काही तुम्ही जर आपल्या चॅनलवरील प्रवचन ऐकत असाल तर भगवंतानं सांगितलं पूर्वकर्म आणि वर्तमानातील कर्म या दोन्ही कर्माची सांगड घालून आपल्या जीवनामध्ये कर्म विपाकानुसारच सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्यात. मग ते सौंदर्य असो, बुद्धिमत्ता असो, भंतेजी बनणं असो, का त्यागी जीवन असो, का दान पुण्य करण्याची प्रवृत्ती असो, शील पालन करण्याची प्रवृत्ती असो, का ध्यानाची प्रवृत्ती असो, हे जे जे म्हणून काही आपल्याला प्राप्त होते आपल्या कर्मानुसारच प्राप्त होते. म्हणून कुशल कर्म नेहमी केले पाहिजे. कुशल संपदा म्हटलेलं आहे. म्हणजे पुण्य कर्म कुशल कर्म आपण सदोदित करीत राहिलो पाहिजे, तरच आपलं आपल्या परिवाराचं आणि सर्वांचं भलं होऊ शकते. त्यामुळे मोडघरे आई, मोडघरे बाबा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने तथा चिकणी या गावातील श्रद्धावंतांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि आम्ही इथे आलो. तुम्हाला छोटीशी धम्मदेसना दिली. आपण औरंगाबादला पण या. आम्ही तर फिरतो बा, सगळ्या गावात जातो, खेड्यात जातो, पाड्यात जातो, वाड्यावर कुठं कुठं बोलवतील तिकडे सगळीकडे जातो. आता सध्या तारखा फुल बुक आहेत. मी सांगितलं तुम्हाला 26 जानेवारी पर्यंत, कारण आता या 26 जानेवारी 2026 ला औरंगाबादेत आम्ही सिडको कडून जागा विकत घेतली विहारासाठी. म्हणून द ग्रेट हॅपीनेस टॉवर, जसं आपल्या चॅनलचं नाव आहे द ग्रेट हॅपीनेस चॅनल, तर त्याच नावाने आपण औरंगाबाद शहरामध्ये द ग्रेट हॅपीनेस टॉवर 4 मजल्याचा टॉवर जो आहे तो उभा करत आहे. 26 जानेवारी 2026 ला त्याचं भूमिपूजन झालंय आणि येणाऱ्या 26 जानेवारीला आमचा संकल्प आहे, येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला युनिक तारीख असल्या कारणाने त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्व शांती विपස්සना बुद्ध विहाराचं उद्घाटन होईल. आणि त्याची विशेषता अशी आहे की बाबासाहेबांनी आपल्याला देणारा समाज बनवलं, घेणारा समाज बनवलं नाही, मागणारा समाज बनवलेलं नाहीये. म्हणून आम्ही सुद्धा संकल्प केला की कोणाला काही मागणार नाही, पर्सनली जाऊन कोणाकडे पावत्यान बिवत्यान असं वर्गणी बिरगणी काही मागणार नाही. समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की ज्याला कुणाला श्रद्धावंतांना असं वाटते की हे बुद्ध शासन जिवंत राहिलं पाहिजे, बाबासाहेबांच्या मिशनचं काम झालं पाहिजे, म्हणून प्रामाणिकपणे इमानदारीने जिथे कुठे धम्माचं कार्य सुरू आहे तिथे दान द्यावं, अशी ज्या दानदात्यांना इच्छा होईल त्यांना आम्ही आवाहन करतो. तर समाजाच्या स्वेच्छा दानातून 4 मजल्याचं जवळपास 5-6 करोड रुपयाचा प्रोजेक्ट औरंगाबाद मध्ये उभा राहत आहे. कोणालाही एक पैसा न मागता इच्छेच्या स्वेच्छेच्या दानावर कोणी मटेरियल दान देते, तर कोणी पैशांचं दान देते, तर कोणी कशाचं दान देते. तुम्ही सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये सहभागी होऊ शकता स्वेच्छेनं. आणि त्यामुळे औरंगाबादला तुम्ही 26 जानेवारी 2027 ला याल यासाठी जी मूळ पत्रिका आताच देऊन ठेवतो बा, आणि तुम्ही याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.